हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार आणि हा गुरुवारचा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ टाकण्यास खूप लेट झालेला आहे, कारण त्याला भरपूर सारी अशी कारणं होती, त्यामुळे मला व्हिडिओ टाकता आला नाही. तर तुम्हा सगळ्यांना गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला कधी येईल सांगता येत नाही, 1-2 दिवसांनी नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला येईल. तर तुम्ही बघितलं सकाळीच की मी फुलं वगैरे खालून घेऊन आले होते. माझे सगळं काम आवरलेलं आहे घरातलं. तर या ठिकाणी माझा उपवास असल्यामुळे मी बाकीच्यांसाठी छान अशी खिचडी बनवत आहे. तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. 1 टोमॅटो, बटाटा आणि सिमला मिरची आणि मटकी घेतलेली आहे. मोड आलेली फ्रेश अशी कोथिंबीर आहे, लसूण, हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा. तर या ठिकाणी मी आता तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडीशी मूग डाळ मिक्स केलेली आहे. आणि आता मी तुमच्याशी शेअर करते की मसाले भाताची थोडीशी आपली कशी तयारी करत आहे मी. तर या ठिकाणी मी भरपूर सारा लसूण घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर हा लसूण आहे, थोडासा आल्याचा तुकडा पण यामध्ये मी टाकणार आहे आणि कोथिंबीर टाकणार आहे. आलं, लसूण आणि कोथिंबीरची अगोदर थोडीशी पेस्ट बनवणार आहे आणि मग तुम्ही एकदा नक्की करून बघा. अशा पद्धतीने खूप छान होतं भात. तर आज दिवसभराचं रुटीन काय काय आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आमच्या घराच्या जवळच 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर स्वामींचं मंदिर आहे. तर जमलं तरी मी आज तिकडे जाणार आहे, जर शक्य झालं तर. तर तोही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेन. आणि जर तुम्ही प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करत चला. तर माझ्या या चॅनलवर तुम्हाला छान छान अशा रेसिपी, घरातले सण वार उत्सव याचेही छान छान व्हिडिओ बघायला भेटतील. आणि आध्यात्मिक माहिती तुम्हाला जे काही छान असेल तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि जे तुमच्या उपयोगी येईल तेही. तर या ठिकाणी कुकर मी गरम करण्यास ठेवलेला आहे. तेल टाकलेलं होतं अगोदरच, त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेलं होतं. आणि आता मी कांदा छान परतून घेत आहे. आणि कांदा छान परतला की मग त्यामध्ये बाकीचे साहित्य टाकणार आहे. एकदम छान होतं हा मसाले भात आणि एकदम टेस्टी पण होतो. तर त्यामध्ये मी कुठले कुठले मसाले टाकलेले आहेत तेही तुम्हाला पुढे दिसेलच. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज कमेंट करत चला की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, जेणेकरून तुमच्या कमेंट वाचून आम्हालाही व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते. तर या ठिकाणी मी छान असा कांदा परतून घेत आहे. त्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट केली होती ती पण पेस्ट मी या ठिकाणी टाकून घेत आहे. आणि छान असा कांदा परतल्याच्यानंतर मी बाकीचं साहित्य त्यामध्ये टाकणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बघा तुम्ही, या ठिकाणी मी ते सगळं परतून झालेलं आहे कांदा. त्यामध्ये मग नंतर मी मटकी, टोमॅटो आणि सिमला मिरची ते सगळं धुवून टाकलेलं आहे स्वच्छ. आणि ते पण छान 15 ते 20 मिनटं असं मस्त परतून घेणार आहे. नंतर त्यामध्ये तांदूळ टाकून छान अशी 2 ते 3 शिट्ट्या कुकरला करून घेणार आहे. 3च शिट्ट्या करते मी भाताच्या. खूप छान असा भात होतो. तर
तर या ठिकाणी मी कुकर लावलेला होता आणि नंतर मग सगळ्यांनी जेवण वगैरे केले, थोडासा आराम केला आणि संध्याकाळची आता वाजलेले आहे 5:30. तर 5:30 वाजता आम्ही निघालेलो आहोत स्वामींच्या मंदिरामध्ये. तर आमच्या गावाच्या जवळच आहे, 15 ते 20 किलोमीटर अंतरावर. तर खूप छान असं स्वामींचं मंदिर आहे आणि गुरुवारच्या दिवशी तिथे भजन वगैरे असतं आणि खूप छान प्रसन्न असं वातावरण आहे आणि छोटंसं मंदिर आहे, पण भरपूर सारी गर्दी होती त्या ठिकाणी. तर दोन गुरुवार झाले तसं मला जायचं होतं, पण जाणं काही शक्यच होत नव्हतं. तर आम्ही आलेलो आहोत बघा या ठिकाणी आणि पलीकडच्या बाजूला ते मंदिर आहे. तर आम्ही आता हा हायवे क्रॉस करून पलीकडे चाललेलो आहोत. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने बोर्ड दिसतो आहे, या ठिकाणी स्वामींचं मंदिर आहे. तर आतमध्ये जाऊन तुम्हाला मी दाखवते. गर्दी वगैरे दिसत आहे कारण भरपूर गाड्या वगैरे लागलेल्या आहेत तिकडे साईडला. तर चला या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता खूप छान अशी गर्दी आहे आणि आजूबाजूचा परिसर पण बघू शकता खूप छान आहे. संध्याकाळचे आम्हाला येईपर्यंत 6 वाजले होते आणि मूर्ती बघून खूप असं प्रसन्न आणि एकदम फ्रेश वाटत होतं. मस्त आहे या ठिकाणी स्वामींचं मंदिर. छोटंसंच आहे पण एकदम स्वच्छता आहे आणि मंदिर पण खूप छान आहे. तर या ठिकाणी भजन वगैरे चालू होतं, बरेच भजन मंडळी बसलेले होते. बघू शकता तुम्ही या ठिकाणी भरपूर सारी गर्दी आहे आणि मग नंतर आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ तिथेच बसलो. भारी वाटतंय ना. चल दर्शन वगैरे झालं. आता संध्याकाळचे बघू शकता या ठिकाणी 6:30 वाजलेले आहेत. तर आम्ही आता घरी चाललेलो होतो. मला स्वयंपाक पण करायचा होता घरी जाऊन आणि माझा उपवास होता, तर मला उपवास पण सोडायचा होता. तर त्यासाठी आम्ही रोडला थांबलेलो होतो. तर म्हटलं पटकन गाड्या आल्या की लगेच जाता येईल आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी आता किती अंधार पडलेला आहे. तर आम्हाला गाडी घेतली, तर आम्ही चाललेलो आहोत. ती गाडी थांबलेली होती आणि मग आम्ही गाडीत बसलो रिक्षात. घरी आलो. बघू शकता मी आता घरी आलेली आहे आणि घरी मी आता स्वयंपाकाची तयारी करणार आहे. तर फटाफट असं स्वयंपाक बनवून घेते. तर काय काय बनवायचं अजून काही आयडिया नाही. तर या ठिकाणी मी कारलं शिजायला टाकलेलं आहे, छान अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि लिंबामध्ये थोडंसं उकडून घेणार आहे कारण त्याचा कडवटपणा दूर होतो. आणि या ठिकाणी पालक थोडासा कापलेला आहे, तर पालकाची भजी करायची आहे. तर त्यासाठी मी पालक बेसन पीठमध्ये भिजून ठेवलेला आहे. तोपर्यंत भिजल पीठ आणि अगोदर चपात्या करून घेतल्या. तर बघू शकता या ठिकाणी एकदम सुंदर आणि छान अशा आपल्या चपात्या टम्म फुगतायत. तर चपात्या पण झालेल्या आहेत. एकीकडं दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि कारलंही शिजवून घेतलेलं आहे. आता चपात्या झाले की लगेच फटाफट मी कारलं फोडणीला टाकून देणार आहे एका साईडला आणि नंतर मग एका साईडला भजी करणार आहे गरम गरम. तर या ठिकाणी चपात्या झालेल्या आहेत आणि चपात्या ठेवण्यासाठी मी या ठिकाणी अशी प्लॅस्टिकची जाळी घेतलेली आहे कारण जेणेकरून आपण डब्यामध्ये चपात्या ठेवले की त्याच कागदाला डब्यात जो कागद असतो तो कागद पूर्णपणे असा ओला होतो आणि त्या चपात्यांचा घाम सगळा येतो. तर ह्यामध्ये ठेवल्या का अजिबात चपात्याला घाम वगैरे येत नाही, खूप छान चपात्या होतात. तर साईडला मी कारल्याची भाजी ठेवलेली आहे, करून दूध गरम करून ठेवलेलं आहे आणि आता या ठिकाणी गरमागरम अशी भजी काढत आहे. आणि भजी झाली की आम्ही सर्वजण जेवण वगैरे करणार आहोत आणि जेवण वगैरे करून आणि पुन्हा मला किचन वगैरे आवरायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता संध्याकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि माझा सगळा स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी भांडे वगैरे घासून किचन अशा पद्धतीने स्वच्छ करून ठेवलेलं आहे. आपण रात्रीचा किचन स्वच्छ करून ठेवला तर सकाळी आपल्याला उठलं की किचनमध्ये आल्यावर एकदम फ्रेश असं वाटतं आणि स्वयंपाक पण करायला कंटाळा येत नाही किंवा कुठल्या कामाला सुरुवात करायला अजिबात कंटाळा येत नाही. तर आजचा व्हिडिओची इथंच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढे अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.